राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याचं समजतंय। महसूल विभागातील एका सुनावणी निमित्तानं ही भेट झाल्याची सध्या माहिती समोर येते। याआधी तर भाजपच्या सहकार परिषदेमध्ये सुद्धा हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते। हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपा नेत्यांसोबत भेटीगाठी वाढलेल्या आहेत आणि पाटील यांची भाजपमध्ये घरवापसी होणार का या संदर्भातल्या या भेटीमुळे जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात। मतदारसंघातलं एक हिअरिंगचं काम होतं आणि ते हिअरिंगचं काम माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्याकडे होतं। माझ्यावर काही कार्यकर्ते पण आलेले आहेत, कारण बरेच दिवस झालं ते हिअरिंग होत नाही आणि ती ऑर्डर होत नाही, म्हणून ते पत्र देण्यासाठी आणि ते हिअरिंग लावण्यासाठी म्हणून त्यांना भेटायला आलो। एका कायदेशीर करण्याच्या प्रकरणामध्ये म्हणजे त्यांचा जे काही एक संस्था आहे त्याच्यात काही अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्याकरता महसूल खात्याकडे काही नसती आहे, त्याकरता ते माझ्याकडे आले होते। कुठली राजकीय चर्चा झाली नाही आणि राजकीय चर्चेचा प्रश्न उठत नाही, कारण ते आता शरद पवार साहेबांकडे गेले आहे। भारतीय जनता पार्टींना त्यांना भाजपमध्ये घेण्याचा काही प्रश्नच येत नाही, ते आता शरद पवार साहेबांकडे आहे, त्यामुळे तिकडंच त्यांनी थांबलेलं बरं।